हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर बघू शकता आम्ही चाललेलो आहे शॉपिंगला, कारण की माझ्या मुलीचा आहे बर्थडे. बघा, बघत बघत किती मोठी झाली. मग आहोंना काही टाईम नव्हता म्हणून बर्थडेच्या दिवशी शॉपिंग करायला गेलो. मुली लहान बोलले, तिला काय पसंतच नाही आला. मग आम्ही करून तिच्यासाठी शॉपिंग केली फास्ट फास्ट. हा वाला ड्रेस सिलेक्ट केलेला आणि छोटीला नाही घे, मोठीला घेतलं आणि छोटीला असं कधी घेणारच होणारच नाही. आणि तिच्यासाठी पण 2 टी शर्ट वगैरे घेतलो आणि गेलो रेशनेच्या दुकानात. तिथून घ्यायचं होतं बिर्याणीचे सामान. आहो तिकडून घेतायत चिकन. मग घरी आले, असं मस्त डेकोरेशन वगैरे चालू होतं. इकडं बसलेले सगळे, हे बघा इकडं डेकोरेशन, फुगे वगैरे लावायचं चालू आहे. बघत बघत माझी पोरगी 16 वर्षाची झाली. बापरे, कळलं पण नाही. आणि मम्मी आहे 30 वर्षाची. मम्मीला 31 लागणार, पोरीला 17 लागणार. बघा किती लवकर लग्न झालेलं माझं. तर वाटतच नाही की मला एवढी मोठी पोरगी आहे, खरंच नाही वाटत. मग इकडं चाललेलं आहे ओवाळायचं काम. डेकोरेशन छान वाटत होतं ना. मग इकडे 2-2 केक आणलेले. आहोंचा लय लाड, पप्पांचे परी आहेत सगळे. बघा पोरं वगैरे, तिचे फ्रेंड. मग पहिलं सासूबाईंनी ओवाळलं, मग सेकंड नंबर माझा येतो, कारण की मी मोठ्या जाऊ नाही होत्या, त्या आजारी आहेत थोड्याशा. मग त्याचं झालं, मग मी ओवाळून घेतलं. इकडे नंबर्स बघा. कोण व्हिडिओ काढले काय माहिती, मला पण नाही माहिती कसा काढला काय माहिती, मी नव्हते एवढं मोबाईलमध्ये. ही आहे माझ्या भावाची बायको, ती पण आलेला, भाऊ पण आलेला, सगळं बच्चा पार्टी आहे बघा. भावाचा मुलगा आहे माझ्या. मग मस्त ओवाळ. आमच्या सासूबाई सगळ्याच, आमच्या घरामध्ये 6 मुलं आहेत, सगळ्यांना टीका लावलं. इकडं तर बहिणीचं काय गॉसिप चाललंय काय माहिती. मग इकडं माझी पोरगी म्हणत होती हे कर ते कर, मॅडम बड्डे गर्ल काय हे सोडत होत्या. मग फायनली बघा माझा नंबर आला कसा बसा. मग मी घेतलं ओवाळून. आणि माझी पोरगी बघा कॉलेजहून खूप थकून आलेली. आणि इकडं आमच्या सासूबाईंचं काय माहिती काय चाललं होतं. मग मी असं ओवाळून वगैरे घेतलं. आणि एवढी काय थंडी सुटली ना, खूप जास्त तयार नाही झालेलो आम्ही. मग सगळ्यांनी ओवाळून घेतलं आहे बघा. तिची बहीण छोटूशी कशी ओवाळते, तिने तिच्यासाठी ग्रीटिंग कार्ड पण बनवलेलं बड्डेचं. तर बहिणी बहिणीमध्ये असं प्रेम पाहिजे नाही का. मग बघा किती छोटीशी आहे. ही आहे छोटी जाऊ, मी मधली आहे बरं का. मग माझी भावजनी पण ओवाळी, माझ्या भावाची बायको आहे, तिने पण घेतलं ओवाळून. आणि हा माझा भाऊ, हे बघा हे छोटा भाऊ, त्याचा मुलगा. चला अशा प्रकारे बर्थडेचं सेलिब्रेशन झालं. अरे अजून राहिलेच वाटतं. इकडे छोट्या बहिणींना, सगळ्या बहिणींनी ओवाळ्या होत्या. शूट कोण केलेलं काय माहिती, पण छान केले आहे ना. तर इकडं मग फायनली केक कट झाला. बघा कशी माझी पोरगी छोटीशी मोठी झाली. खरं चार भरोसाच नाही बसत आहे मला, एवढी मोठी पोरगी झाली म्हणून. पण असो, झाले तर झाले आहे ना. मग तिनं सगळ्यांना केक वगैरे भरवला. बहिणींचं लय खूप बॉन्डिंग भारी आहे बरं का. आम्ही तर आमच्या बहिणीसोबत छोट्यापणी लय भांडणं करायचो, आता चांगलं जमतं आमचं. पण इकडं सगळ्यांनी तिला केक वगैरे भरवला. अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं. तिची फ्रेंड आहेत बघा. मग इकडं चिप्स वगैरे काय काय द्यायचं चालू होतं. केक कट करायचं काम छोट्या जाऊबाईंनी घेतलं. सगळ्यांनी केक मस्त बसून असा एन्जॉय केला, बघू शकता. केक वगैरे खाऊन झाला आणि मेन्यू होता बिर्याणी, चिकन बिर्याणी. मार्गशीर्ष उपवास मी नाही धरत बरं का, कारण की नॉनव्हेज खातात आणि उपवास धरून काय फायदा, म्हणून मी धरतच नाही. असे एक 5 किलोची बिर्याणी बघा मी एकटीनं केलेली. OMG एकच नंबर झाली होती, काय सांगायचे. बघू शकता तुम्ही. कलर नव्हता टाकता म्हणते, केमिकल वगैरे कशाला म्हणून नाही टाकला. मग सगळ्यांनी मस्त बसून एन्जॉय जेवण वगैरे केलं. बघू शकता माझ्या पोरीला एवढे गिफ्ट आले, ते पण सगळे महाराजांच्या फोटो, त्याच्या मैत्रिणी वगैरे. मस्त असं जेवण केलं आणि हसत होत्या, ब्लॉगमध्ये काढत होते म्हणून. तर चला, खूप जाम थकलेली. तर चला आजसाठी एवढा माझ्या मुलीचा बड्डे सेलिब्रेशन. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी चॉकलेट खात होते.